आज संध्याकाळी 4ही मित्रांनी भेटायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे रात्री 8 वाजता सगळे गार्डनमध्ये भेटले. राहुल आणि नीरज आधीच येऊन उभे होते. नेहमीसारखी हाफ पॅन्ट आणि टी शर्ट नव्हता. ते छान तयार होऊन आले होते. नीरजने ब्लॅक पॅन्ट, ऑलिव्ह रंगाचा शर्ट घातला होता आणि त्याच्या परफ्यूमचा सुवास तर नुसता दरवळत होता. राहुलही नेहमीपेक्षा छान दिसत होता. वीणाला कळेना की हे दोघे असे का नटलेत. कोणाचा वाढदिवस वगैरे काहीच तिला आठवत नव्हतं. वीणाने न राहून विचारलं, एवढे का रेडी होऊन आलात तुम्ही दोघं? कुठे बाहेर जायचंय का? मग मी पण मस्त तयार होऊन आले असते. नीरज मध्येच म्हणाला, अगं नाही, असं काही नाही, सहजच. स्वरा नाही आली? नीरजने पटकन विचारलं. नाही, बहुतेक ती नाही येणार. तिने मेसेज केला होता मला तसा. वीणाने असं सांगताच नीरजचा चेहरा पडला. त्याने राहुलकडे एक कटाक्ष टाकला आणि भुवयांनी विचारलं, आता? वीणा हसायला लागली. अरे मस्ती करत होते, येती. आणि मागून स्वरा आली. स्वराचा पण तोच प्रश्न, दोघे असे का आलात? काही फंक्शन आहे का? राहुल पटकन म्हणाला, स्वरा बस ना, आधी आपण बोलूया. हे ऐकल्यावर वीणा आणि स्वरा दोघांच्या चेहऱ्यावर आता काळजी दिसू लागली. नक्की काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? राहुल म्हणाला, ॲक्च्युली मला स्वराशी बोलायचंय. स्वरा पटकन म्हणाली, बोल. राहुल म्हणाला, नाही, म्हणजे नीरजला काहीतरी बोलायचंय. वीणाला थोडी आयडिया आली की नक्की काय चाललंय. कदाचित नीरज स्वराला प्रपोज करणार होता. वीणा नीरजकडे बघून गालात हसली. नीरज स्वराला म्हणाला, आपण थोडं बाजूला जाऊया का? स्वरा म्हणाली, काय झालंय? आता टेन्शन येतंय हा मला, लवकर सांग. नीरज आणि स्वरा बाजूला गेले. वीणा राहुलला पटकन म्हणाली, हा प्रपोज करणार ना तिला? राहुल म्हणाला, हो, वाटलंच होतं मला की तुला माहीत असणार. वीणा ताठ बसत केस हलकेच उडवत म्हणाली, मी हुशार आहे, मला सगळ्यांच्याच मनातलं कळतं. राहुल थोडे बारीक डोळे करत म्हणाला, चल झुटी. वीणा म्हणाली, अरे हो. तर राहुल एक्साइट होऊन म्हणाला, सांग बरं मग माझ्या मनात काय आहे ते. वीणा म्हणाली, तुझ्या मनात काय असणार? तुला तर फक्त भटकाला आवडतं, मला नाही वाटत तुला कोण आवडत असेल. तो सहज बोलून गेला. तुला काय माहीत माझ्या मनात काय चाललंय ते? एक सुंदर मुलगी आवडते मला, जी अगदी लहान मुलीसारखी आहे. अल्लड, भोळी, हट्टी, पण गोड. ती मला पूर्णपणे ओळखते आणि मी तिला. तिच्याशी बोलल्याशिवाय दिवस सुरूही होत नाही आणि संपतही नाही. हे ऐकून वीणा हिरमुसली. तिला असं वाटत होतं की तिच्या मनात जसा राहुल आहे तसंच त्याच्याही मनात असो, पण तिने ते चेहऱ्यावर दाखवू दिलं नाही. वीणा थोडी थक्क होत म्हणाली, एक मिनिट, तुला कोणीतरी आवडतंय आणि तू मला सांगितलंच नाहीस. कोण आहे ती मुलगी? आत्ता सांग मला, मी चेक करणार नक्की ती चांगली आहे का ते. राहुल म्हणाला, हे बघ, मी काही तुला तिच्याबद्दल अजून सांगणार नाही, एवढं बस. आणि तू तिला प्लीज जज नको करू, ती खूप चांगली आहे, तुझ्यासारखी बावळट नाही. वीणा म्हणाली, ए, बावळट नाही हा बोलायचं, बाकी काहीही चालेल. आणि दुसरीकडे तोंड फिरवून बसली. राहुल म्हणाला, अरे मस्करी करत होतो.
वीणा वळत हसून मस्तीत म्हणाली, माहीत होतं मला. आता पटकन सांग कोण आहे ती. राहुल बोलायला जाणार तोच स्वरा तिच्या जवळ चालत आली. नीरज तसाच एका जागी खाली मान घालून उभा होता आणि स्वरा आमच्या पुढून तरातरा निघून गेली. वीणा आणि राहुल दोघं नीरजजवळ पोहोचले. काय रे, तू विचारलंस तिला? नाही म्हणाली का? राहुलने विचारलं. नीरजने होकारार्थी मान हलवली. राहुल म्हणाला, तिला कोणी दुसरा आवडतो का? म्हणाली का ती असं? नीरज काहीच बोलत नव्हता. काही नाही, मन बदलेल तिचं, आपण बोलू तिच्याशी. नीरज म्हणाला, नको, मीच बघेन काहीतरी. मी घरी जातो आता, तुम्ही सुद्धा जा. वीणा आणि राहुलला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. नीरज गेल्यावर दोघं एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. वीणा म्हणाली, ठीक आहे, कॉलवर बोलू आपण. गुड नाईट, बाय. बिछाण्यात पडल्या पडल्या वीणा एकच विचार करत होती. राहुल कोणत्या मुलीबद्दल बोलत होता? मी तर त्याच्या सगळ्या फ्रेंड्सना ओळखते, त्यांच्यापैकी तर कोणी वाटली नाही. मग कोण असेल? न राहून तिने मेसेज केला, वीणा, मला झोप नाही येत, सांग कोण आहे ती मुलगी. राहुल, अरे मस्ती करत होतो, असं काही नाही, झोप तू. वीणा, मी आतून बाहेरून ओळखते तुला, मस्ती तू नव्हता करत, सांग ना कोण आहे ती. राहुल, तुला काय एवढं जाणून घ्यायचंय? आणि तूच म्हणाली होतीस तू ओळखतेस मला, मग तूच सांग कोण आहे ती. वीणा, मी ओळखते तिला. राहुल, हो. वीणा, ठीक आहे, मग अजून काहीतरी हिंट दे, एवढ्यावर कसं ओळखू कोण आहे ती. राहुल, बरं, तिचे केस खांद्याच्या खाली आहेत, जास्त गोरी नाही, थोडे मोठे डोळे आणि बोलके आहेत. तब्येत तशी खूप नाही, पण सडपातळच आहे. हक्काने माझ्याशी बोलते. बस, आता काही विचारू नको, मला झोप आली आहे. वीणा, ओके, झोप. आणि हां, नीरज आणि स्वराला घेऊन आपण एक ट्रिप प्लॅन करू, म्हणजे ॲटलिस्ट ते नॉर्मल वागतील. ओके, गुड नाईट. राहुल, ओके, त्यांना यायला तयार करायचं काम तुझं. ऑफिसमध्ये वीणाच्या कामाचा ताण खूप वाढला होता आणि त्यातून तिला सुट्टीही घ्यायची होती. ती निशाला विचारते, काय करू? नेक्स्ट वीकमध्ये मला आउटिंगला जायचं आहे. मॅनेजर तर सुट्टी देणार नाही, काम संपवावं लागेल. निशा म्हणाली, काळजी नको करू, मी तुझ्या कामाचा डायग्रॅम बनवते, तो तू सबमिट कर, मग आपण बघू कामाचं कसं काय ते, मी करेल तुला मदत. हे ऐकताच वीणा खुश होऊन तिला मिठी मारते आणि थँक्यू बोलते. कामाचं तर सॉर्ट झालं होतं, आता प्रश्न होता तो नीरज आणि स्वराला कन्व्हिन्स करायचा. ती दोघांनाही मेसेज करून संध्याकाळी तिच्या बिल्डिंगखाली यायला सांगते. ठरल्याप्रमाणे वीणा आधीच येऊन बसलेली असते. समोरून तिला स्वरा दिसते. ती पटकन जाऊन तिला मिठी मारते आणि बोलते, 2-3 दिवसानंतर भेटतेस, काल आली नाहीस राऊंडला. स्वरा म्हणाली, इच्छा नव्हती ग. अरे काय झालं? नीरजने प्रपोज केलं, तो नाही बोलली, विषय संपला. ठीक आहे, मग आता अवॉइड करून काय होणार? तू हे विसर सगळं. या एका गोष्टीमुळे आपल्या मैत्रीत हा तणाव नको प्लीज. स्वरा म्हणाली, मलाही कळतं ते, पण मी नीरजबद्दल असा विचार कधी केला नव्हता. मग अचानक कसं मी एक्सेप्ट करू? वीणा न राहून म्हणाली, तुला कोणी दुसरा आवडतो का? स्वरा म्हणाली, कदाचित, पण मी त्या मुलाला विचारलं नाही.
वीणा मनातून खुश झाली. म्हणजे स्वराचं मन बदलण्याचे चान्सेस आहेत. पण तिने ते चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. इतक्यात नीरज आला. वीणाच्या 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोघं यायला तयार झाले आणि मनावरची थोडी जळमटही दूर झाली. वीणाने राहुलला लगेच कळवलं. राहुल म्हणाला, मला माहीत होतं हे तूच करू शकशील. मी चांगलं ओळखतो तुला. वीणा थोडी चकित होऊन म्हणाली, काय? राहुल म्हणाला, अरे म्हणजे तुझ्याशिवाय हे कोणाला जमलं नसतं म्हणून मी बोललो. ठीक आहे, मी लगेच बुकिंग करतो. कुठे जायचं आहे हे सरप्राईज असेल. मी तुम्हाला बजेट सांगतो, तुम्ही पैसे रेडी ठेवा, बाकी सगळं मी बघतो. वीणा म्हणाली, अरे ठिकाण तरी सांग, म्हणजे तसे कपडे घ्यायला. राहुल म्हणाला, अरे यार तुम्ही मुली पण ना. बरं, थोडं ट्रॅक पॅन्ट नॉर्मल ड्रेस घ्या. फिरणं आणि ॲडव्हेंचर दोन्ही आहे. वीणाने ठरल्याप्रमाणे सगळ्यांना सांगितलं. फ्रायडे नाईटला निघायचं असं ठरलं आणि संडे 4-5 वाजेपर्यंत मुंबईत परत यायचं. जायचा दिवस उजाडला. वीणा ऑफिसवरून तशीच निघणार होती. निशाने तयार केलेला डायग्रॅम मॅनेजरला मेल करून ती तडक निघाली. नीरजने कार घेतली होती, पण लोकेशन राहुलला माहीत असल्यामुळे राहुल गाडी चालवत होता. जाताना गाणी, धमाल, मजा मस्ती चालली होती. सगळं पहिल्यासारखं झालं होतं. राहुल गाडी चालवताना सारखा वीणाकडे बघत होता. हे वीणाने नोटीस केलं होतं. अचानक वीणा शांत झाली. बाकीचे गप्पा मारत होते, पण गाण्यांचा आवाज तिला सहन झाला नाही. ती जोरात ओरडली, बस करा, नुसती बडबड बडबड, डोकं दुखायला लागलंय माझं. असा वीणाचा चढलेला आवाज ऐकून सगळे गप्प झाले, कारण वीणाचं हे वागणं विचित्र होतं. असं तिने याआधी कधी केलं नव्हतं. उलट सगळ्यात जास्त तिचाच आवाज असायचा. बराच वेळ वीणा शांत बसून होती. नखांनी बसल्या ठिकाणी सीट खरडत होती. ती एवढ्या जोरात करत होती की तिच्या नखातून रक्त यायला लागलं. थोड्या वेळाने वीणा म्हणाली, काय झालं? कुठे पोचलो आपण? आणि असं सगळे शांत का? स्वरा जरा चिडूनच म्हणाली, तू ठीक आहेस ना? स्वतःच शांत बसायला सांगते आणि आता स्वतःच विचारते काय झालं म्हणून. वीणा गोंधळात पडली. मी कधी बोलले? आणि मी का सांगेन गप्प बसायला? राहुल आणि नीरज सुद्धा बोलले. वीणा तूच आम्हाला बोललीस म्हणून आम्ही शांत होतो. राहुल काळजीने म्हणाला, डोकं दुखतंय का अजून? वीणा म्हणाली, हो थोडं दुखतंय, पण तुला कसं कळलं? स्वरा आता भयंकर चिडली आणि म्हणाली, वेडी झाली आहे ही, काय बोलते हिलाच कळत नाही. नीरजने दोघींना समजवलं. वीणानेही सगळ्यांची माफी मागितली. स्वराचं लक्ष तिच्या नखांकडे गेलं आणि काळजीने ती म्हणाली, वीणा अगं काय हे, कसं झालं? आणि रक्त अजून ओलंय, म्हणजे आत्ताच काहीतरी लागलंय का? ती तपासू लागली. वीणाला कळेना काय झालंय. गाडी साईडला लावून तिचा हात धुतला. राहुल म्हणाला, जवळ डॉक्टर असेल, आपण गोळ्या घेऊ. वीणाने फक्त मान हलवली. सगळ्यांना आता तिची काळजी वाटू लागली. गाडीतलं गंभीर वातावरण वीणाने पुन्हा हस्तखेळतं केलं आणि झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा सगळं सुरळीत झालं. राहुलने कामशेतचा प्लॅन केला होता. तिथे एक हॉटेल बुक केलं होतं जिथे ते थांबणार होते. प्रवासामुळे सगळे थकले होते, पण कोणी झोपायला जायला तयार नव्हतं. एवढ्या दिवसांनी बाहेर आले होते आणि सगळे खूप खुश होते.
पण राहुल सारखा वीणाकडे बघत होता. वीणाने ते हेरलं, पण काही बोलली नाही. हे स्वरा देखील बघत होती. स्वराला कळलं होतं की राहुलला वीणा आवडते आणि कदाचित वीणालाही राहुल आवडतो. ती थोडी निराश झाली आणि काहीतरी बहाणा काढून झोपायला गेली. तशी लगेच वीणाही म्हणाली, थांब, मी पण येते. वीणा आणि स्वरा झोपायला तर गेल्या, पण दोघी गप्पा मारत बसल्या. स्वरा स्वतःहून म्हणाली, नीरज तसा वाईट मुलगा नाही, पण याआधी मी तसा विचार कधी केला नव्हता. वीणा चमकून म्हणाली, याआधी म्हणजे आता करतेस का? स्वरा म्हणाली, अगदीच तसं नाही, म्हणजे माहीत नाही, पण नीरज आता जरा जरा आवडू लागलाय. मी त्याला नकार दिल्यानंतर तो सुद्धा माझ्याशी खूप छान बोलला, मला समजवलं. तुला नसेल आवडत तर आपण मित्र म्हणून राहू, असंही बोलला. त्याची ही बाजू मी कधीच बघितली नव्हती. वीणाला मनातून आनंद झाला होता, पण ती काही बोलू शकत नव्हती. अशा गप्पा झाल्यावर दोघी कधी झोपून गेल्या त्यांचं त्यांनाच कळलं नाही. वीणा आणि स्वरा गाढ झोपेत होत्या. अचानक दरवाजाचा धडधड असा आवाज झाला. दोघी दचकून उठल्या. घड्याळात बघितलं तर 5 वाजले होते. त्या घाबरल्या. दरवाजा उघडायची हिंमत होत नव्हती. दोघी मिळून दरवाजापर्यंत गेल्या आणि स्वराने हळूच दार उघडलं. तसे राहुल आणि नीरज दरवाजातून आत आले आणि जोरात ओरडले, गुड मॉर्निंग. दोघींची धडधड कमी झाली आणि त्या त्यांना मारायला लागल्या. अशी मस्ती परत नका करू, स्वरा धापा टाकत बोलली. राहुल म्हणाला, चला, आजचा प्लॅन मस्त आहे. आधी विसापूर फोर्टला जाऊ, खाली येऊन खाऊ आणि मग मस्त संध्याकाळी रूमवर आल्यावर माझ्याकडून डिनर. ठरल्याप्रमाणे त्यांचा दिवस मजेत गेला. या एका दिवसात स्वरा आणि नीरज थोडे जवळ आले होते. संध्याकाळी जेवण आटपल्यावर स्वरा म्हणाली, खूप मस्त गेला आजचा दिवस. नीरज म्हणाला, हो, धमाल तर खूप आली. राहुल, खरं सरप्राईज तर उद्या आहे. वीणा म्हणाली, म्हणजे? राहुल ऐटीत म्हणाला, समजेल उद्या. कोणामध्येच पेशन्स राहिले नव्हते. सगळ्यांनी खूप विनवण्या केल्या, पण त्याने काही सांगितलं नाही. वीणा थोडी चिडलीच त्याच्यावर, पण राहुलला ते खूप गोड वाटलं. दुसऱ्या दिवशी सगळे 9 वाजता रेडी झाले. नीरज म्हणाला, बोल, कुठे जायचंय आता? काय आहे तुझं सरप्राईज? राहुल म्हणाला, चला, कळेल तुम्हाला. गाडी चालू केली आणि सगळे निघाले. राहुलने सगळ्यांना खूप मोठा धक्का दिला होता. तो त्यांना पॅराग्लायडिंगसाठी घेऊन आला होता. वीणा, नीरज, स्वरा खूप खुश झाले होते. स्वरा आणि वीणा तर आनंदाने नाचायला लागतात. सगळ्यांना पॅराशूट दिले जाते. बराच वेळ चेक करून झाल्यावर ते अंगावर चढवले जाते. मग सगळे ठरवतात, सगळ्यांनी एकत्र जायचं. जो शॉप ओनर होता त्याच्या हातात कॅमेरा देत स्वरा बोलली, काका, चौघांचे मस्त व्हिडिओ काढा हां, सगळ्यांना कॅप्चर करा. राहुल विचारतो, सगळे उडायला रेडी? सगळे आनंदाने हो असं बोलतात. राहुल काउंटिंग चालू करतो. 1, 2, 3 आणि सगळे पळू लागतात. आधी नीरज, मग राहुल, मग स्वरा आणि मग वीणा. एकामागून एक सगळे उड्या मारतात आणि हवेत तरंगल्यावर सगळेच ओरडून आपला आनंद व्यक्त करतात. 4ही जण मनमुराद बागडत होते, जसं काही त्यांना पंख आलेत.
एवढ्या उंचीवरून हा सगळा नजारा बघणं त्यांच्यासाठी एक पर्वणीच होती. आणि अचानक एक पॅराशूट माहीत नाही कसं फाटलं तुटलं की काय झालं, पण वरून एखादी ओली फाटलेली प्लास्टिकची पिशवी जशी खाली येते तसं ते पॅराशूट दिसत होतं. आणि सगळे शॉक होतात. नक्की काय झालं तेच कळत नव्हतं. वीणाला एक क्षण वाटलं, राहुलचं तर पॅराशूट नाही ना. ती खूप घाबरते. तिला नीरजच्याही ओरडण्याचा आवाज येतो. तेव्हा तिला खात्री पटते की नक्कीच राहुल आहे तो आणि त्याला काहीतरी झालंय. खाली उतरल्यानंतर वीणा नीरजला आधी भेटते आणि विचारते, काय झालं नक्की? राहुल कुठे आहे? बोल. नीरज म्हणाला, स्वरा स्वरा. वीणा चिडून म्हणाली, स्वराचं काय? ती ती वीणा खूप जोरात ओरडून विचारते, राहुल कुठे आहे? तेवढ्यात मागून राहुल येतो. वीणा त्याला बघताच पळत जाऊन त्याला मिठी मारते आणि त्याला बोलते, मला वाटलं तुला काहीतरी झालं. राहुल बोलतो, मला झालं असतं तर चाललं असतं, पण आपली स्वरा. वीणा बोलते, स्वरा कुठे? नीरज बोलतो, अगं तिचाच ॲक्सिडेंट झाला आहे. तोपर्यंत गावातले लोक स्वराच्या मृत शरीराला घेऊन येतात आणि सगळ्यांनाच भान अनावर होतं आणि सगळे टाहो फोडून रडू लागतात.